नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये. आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती घटना मुंबईमधील मीरा रोड परिसरातील आहे. 22 मे 2021 ची ही घटना. मीरा रोड स्टेशनजवळ एक रॉयल गार्डन सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये बी बिल्डिंगमधील 8व्या मजल्यावर 801 नंबर फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटमध्ये अचानक दुपारी बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. तेव्हा समोरच्या घरातील लोकांनी पाहिलं तर 2 लोक लिफ्टमधून पळून जात होते. समोरच्या फ्लॅटमधील लोकांनी लगेच पोलिसांना कळवलं आणि खाली गार्डलाही सांगितलं, परंतु ते आरोपी तिथून पळून जाण्यास यशस्वी झाले. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी फ्लॅटचं दार उघडलं तेव्हा फ्लॅटमध्ये एक वयस्कर साधारण 60 वर्षांचा माणूस हॉलमध्ये सोफ्यावर पडला होता आणि त्याच्या पोटावर आणि छातीवर 3 गोळ्या लागल्या होत्या. पोलिसांनी बॉडी हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आणि घडलेल्या प्रकाराबद्दल चौकशी सुरू केली. तेव्हा समजले की ज्या व्यक्तीवर हल्ला झाला होता त्या व्यक्तीचं नाव नंदकुमार सोनी असं होतं आणि हा फ्लॅटही त्यांचाच होता. त्यांच्या घरात त्यांची बायको आणि ते असे दोघंच राहत होते. त्यांचा मुलगा लंडनला असतो आणि बायको 2 दिवस झाले वडोदराला तिच्या बहिणीकडे काही कार्यक्रमानिमित्त गेली होती. पोलिसांनी त्यांच्या घरच्यांशी म्हणजे बायकोशी संपर्क केला आणि घडलेला सर्व प्रकार बायकोला सांगितला. तसेच पोलिसांनी सोसायटीचा कॅमेराही चेक केला. तेव्हा बिल्डिंगमधून 2 तरुण एका KTM बाईकवरून भरधाव वेगाने निघून जाताना दिसले. पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून गाडी कोणाची आहे हे तपासले तेव्हा समजले की गाडीची नंबर प्लेट बदललेली होती. पोलिसांनी ती गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सर्व CCTV फुटेज चेक केले, परंतु हा सगळा प्रकार त्यांनी का केला हे पोलिसांना अद्यापही स्पष्ट झालं नव्हतं. वडोदरावरून नंदकुमारची पत्नी आली तेव्हा पोलिसांनी त्यांना विचारलं की तुमचा कोणावर संशय आहे का किंवा नंदकुमारांचे कोणासोबत भांडण होते का. तेव्हा त्यांनी सांगितलं की नंदकुमार हे एक भांड्यांचा कारखाना चालवतात आणि मागील काही दिवसांपासून त्या कारखान्याची जागा एक बिल्डर मागत होता, कारण त्या कारखान्याच्या शेजारील जागेत त्याला एक मोठी सोसायटी बांधायची होती. परंतु नंदकुमारांना तो कारखाना सुरू ठेवायचा होता आणि कारखानाही सुरळीत चालत होता, परंतु त्या कारखान्यामुळे सोसायटीच्या समोरील रस्ता छोटा होत होता आणि बिल्डरने खूप वेळा त्या जागेसाठी आमच्याकडे मागणीही केली होती आणि हा खूनही त्या बिल्डरनेच केला असावा असं नंदकुमारांच्या पत्नीनं सांगितलं. परंतु त्या बिल्डरला आरोपी सिद्ध करण्यासाठी ठोस असा काहीच पुरावा नव्हता. पोलिसांनी गाडीवरून पळून गेलेल्या 2 तरुणांचे चेहरे एका कॅमेऱ्यात व्यवस्थित पाहिले होते. त्यांनी त्या फोटोवरून त्या मुलांना शोधण्याचं ठरवलं. तसेच त्या बिल्डरलाही चौकशीसाठी बोलावलं, परंतु बिल्डरनंही आपला या प्रकरणाशी काही एक संबंध नाही असं सांगितलं. तेव्हा पोलिसांनी त्या 2 तरुणांना शोधण्यासाठी त्यांचे फोटो सर्वत्र पाठवले आणि ते ज्या दिशेने गेले होते त्यावरून समजलं होतं की हे गुजरात हायवेच्या दिशेने निघून गेले आहेत. पोलिसांना त्या 2 तरुणांचा तसा तपास लागणं जरा कठीणच होतं, कारण ते जर बाहेरील राज्यातून आले असतील आणि त्यांनी पैशासाठी हा प्रकार केला असेल तर हा तपास करणं तसं जोखमीचं होणार होतं. मुंबईमध्ये खूप साऱ्या अशा केसेस होत असतात ज्याला सुपारी देऊन मारलं जातं आणि या सुपाऱ्या बाहेरील राज्यातील लोकांना दिल्या जातात आणि बिल्डर लोक असं करतातही. परंतु बिल्डर विरोधात कारवाई करायला ठोस असा पुरावा नसल्यामुळे पोलिसांनाही काही करता येत नव्हतं. परंतु घटना घडल्यापासून काही दिवसांनी एक प्रकार समोर आला. ती तारीख होती 7 जून. 7 जूनच्या दुपारी 2 वाजता भिवंडी पोलीस स्थानकात एक मुलगा गेला आणि त्यानं सांगितलं की माझ्यासोबत राहणारा एक मुलगा आहे, तो एका हॉटेलमध्ये काम करतो, परंतु मी त्याच्याजवळ एक बंदूक पाहिली होती, त्यामुळे मला भीती वाटत होती. पोलीस त्या मुलाच्या रूमवर गेले आणि त्यांनी त्याच्या रूममेटला पकडले आणि चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा सुरुवातीला त्यानं सांगण्यास नकार दिला, परंतु त्याची सुटकेस चेक करण्याचं ठरवल्यावर
पोलिसांना बंदूक असल्याचं त्यानं कबूल केलं आणि ती बंदूक आपल्या मित्राची आहे असे त्याने सांगितले. परंतु भिवंडी पोलीस स्थानकात मीरा रोड परिसरात झालेल्या घटनेची माहिती पोहोचली होती. भिवंडी पोलिसांनी मीरा रोड पोलीस स्थानकात जेव्हा कळवलं तेव्हा समजलं की हाच तो मुलगा आहे जो KTM वर होता. पोलिसांनी त्या मुलाला आपल्या ताब्यात घेतलं आणि सर्व प्रकार त्याच्याकडून वदवून घेतला. तेव्हा समजलं की हा खून त्यांनी त्या बिल्डरच्याच सांगण्यावरून केला होता आणि ह्या खुनासाठी बिल्डरने 5 लाख रुपये आणि प्रत्येकी एक आयफोन दिला होता. म्हणून या राजू शर्मा आणि गोपी यादव या 2 तरुणांनी हा खून केला होता आणि हा राजू आणि गोपी खून करण्याच्या 10 दिवस आधीपासून नंदकुमारांवर लक्ष ठेवून होते. पोलिसांनी बिल्डरवर आणि राजू तसेच गोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तिघांनाही अटक केली. संपत्तीच्या वादातून आणि लालसेपोटी माणूस कोणते कृत्य करेल हे सांगता येत नाही आणि ही घटना याचेच उदाहरण आहे. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या पर्वात अशाच एका घटनेसोबत. धन्यवाद.